महाराष्ट्रभरात लॉकडाऊन असणार आहे. आज मध्यरात्रीपासून कलम 144 लागू करण्यात आलेला आहे. जीवनावश्यक वस्तू आणि सेवा सोडता सगळ्या सेवा आता बंद असतील. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आपल्या सोबत आहे. रश्मी, काही वेळापूर्वीच आपण बोलत होतो की लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते का? वारंवार संकेत देत लॉकडाऊनची घोषणा जायलाच पाहिजे का? हो. चार्जर वगैरे घे. हा, काही नाही विचारता. अगं घराबाहेर पडतो आता पक्का झालाय. सगळ्या गोष्टी घेतल्यात की नाही विचारायला नको. हाय काकू. हाय काका. तूही जाते त्याच्यासोबत? बाबा सॉरी. चल लवकर, गाडी येते 5 मिनिटात. हो येतो. येतो का? येते काकू. जोडा छान दिसतोय. हात धुवून घ्या. अशा वेळी तोंड बरं शिवून घेता येतं. अगं वाद घातला असता तरी गेलाच असताना तो. एका मुलीसोबत गेलाय तो. तर्क लावू नकोस. वयात आलेला मुलगा एका मुलीसोबत रात्री 9, 9:30 वाजता घराबाहेर पडतो. तर्क लावायला नको. निष्पन्न काय होणार? जायचा तो गेलाच ना. बर जरा आणतेस का? पोट जरा गडबडलंय. स्वागतम, शुभ स्वागतम. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून सेंट जोसेफ युवा संघ उंबराळे आपल्यासमोर सहर्ष आणि सविनय सादर करीत आहेत एकांकिका चहा दे ग. चहा ठेव दे. केस गळतात फार. वर्षभर घरात तर कशाला हवेत रोज केस धुवायला? अगं माणूस सवयीचा गुलाम. सवयी बदलायच्या नाही आणि मग तक्रार करत सुटायचं. अगं काळजीने समस्या सांगणं आणि तक्रार करणं ह्यात फरक आहे की नाही? अशी का पाहतेस? काय झालं? संसार उद्या झालाय आणि काय होणार? ताळमेळ राहिला नाही काही. कोणाला काही पडलेलं नाही. कोणाला ग? कोणालाच नाही.
मगाशी जाणव ना मला तुला काहीतरी बोलायचं आहे. 22 वर्षाच्या संसारात एवढं शिकलोय मी. तुझा मौन आणि नजर याची गोळाबेरी 100 झाली की समजतं मला तुला काहीतरी बोलायचं असतं. काहीतरी सांगायचं हे माहित असतं. स्वतः विचारण्याची कधी कसदी घेतली का? इतकी गरम का होतेस? चहा थंड होते, चहा घे. अगं माझ्याकडे काय पाहतेस? 22 वर्ष पाहिलं ना, चहा थंड होते, चहा घे. थोडस आलं असतं ना. काय बोललात? काय नाही, रोज मरे त्याला कोण रडे. रोज म्हणताय हे तरी दिसतं. बरं, बरेच दिवस झाले मनमीतचा फोन नाही. स्वतः फोन तर करत नाहीच आणि आपण करावं तर नॉट रिचेबल लागतो. कार बदलायलाच सांगतो. फोन उचलेल तर ना. हो. कार बदलून स्वभाव बदलतो का? घराची ओढ असावी लागते. अगं मुलं वयात आली ना का नॉट रिचेबल होतात. काही गोष्टी गृहीत धरायला शिकलं पाहिजे. करिअरची दिशा दिली की आपल्यातलं आणि आपल्या मुलातलं अंतर आपोआप वाढतं. हे वास्तव आहे. ही पिढी मेसेज जितक्या सहज डिलीट करतात ना तितक्या सहज नाते डिलीट करतात. अर्थात खटकलं तरच. ह्याला काय खटकलंय? अगं या पिढीबद्दल बोललो ग, मनमीत बद्दल नाही बोललो. तुम्ही इतके बिनधास्त कसे काय राहू शकता? अगं तू जितका विचार करतेस ना तितकं काही एक घडलेलं नाही. अगं माझा आपल्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. कोरोनाच्या काळात संवाद हरवले आहेत. आता भावना हरवण्याची भीती वाटते मला. 5-5 मिनिटाला बटणं दाबायची हौस आलीये का? का करते हे सगळं? काळजाला चिमटे बसतात म्हणूनच ना. सुनंदा, अगं घरातल्या चौकटीतलं जग इतकं मोठं नसतं ग. किती सांभाळताना आई वडिलांची घुसमट व्हावी. वय वर्ष 23 मधले उदाहरणं तुमच्या कानावर येत नाहीत का? हातून निसटण्याचा काळ हा. तुम्ही एकदा मनमीतला फोन करून बघा. अगं कंपनीच्या कामात बिझी आहे तो. आईचा एक फोन उचलता येत नसेल तर तिथल्या जबाबदारीला अर्थ काय? जेवायला काय करणार आहेस? एवढंच बाकी राहिलेला संसार. गुड मॉर्निंग सर. हा पाठवला, काल रात्रीच पाठवला. हा रिप्लाय अजून आला. हो चालेल. हा पाठव. तसं तुम्हाला वाटतं, मला नाही. आईच्या माणसाला हसर वाटतं असं तुम्ही काळजी. तरुण वयात राहिल्यानंतर भरकटतात म्हणून काळजी. आजारपणात परिस्थिती सांगून नाही सुशांत. परिस्थिती सांगून येत नाही हे तुझं म्हणणं. तो मला काही परिस्थिती आपण कारण नसताना निर्माण करतो. तुझा जरा आधार असतो. याद है चुपके चुपके रात दूर आंसू बहाना याद है. आवडली नाही वाटतं. मला माझ्या मनाची समजूत नाही काढता येत. हे कळायला आईचं हृदय लागतं. बरेच दिवस झाले पंडितला फोन करायला वेळ मिळाला नाही. हे तुमच्या मनाला पटतं का? मुलांची अंदाज आईवडिलांनी बांधायची असतात. हालचाली टिकवायची असतात.
मला देत लक्ष नसतं. पण मला सांग, मनमीतच्या खिशामध्ये कधी सिगरेट अडवली आहे का? तो आपल्याला कधी उद्धट बोलला आहे का? घट्ट धरून एखादी गोष्ट मागितलेली तर मला तरी आठवत नाही बाबा. तर तुला आठवत असेल तर सांग. तर मुलं अनुकरणशील असतात, घरातले मोठ्यांचे देखून त्याच पसंत करतात. हा ठाम विश्वास नको. कंपनीला 24 तास दिले त्याबद्दल माझं काही एक म्हणणं नाही, पण निदान घरात एक फोन करायला नको. बोललेलं बोलले की मी दिसते. अगं तिघांच्या संसारात आपण एकमेकाला दिसणारच. मोठ्या संसाराचे ओझे सगळ्याला नाही झेपत. आपण त्याच जातकुळातले. एक गोष्ट सांगू, मुलाला उंच भरायला घ्यायला आपण शिकवतो ना, मग आपणही आपलं आकाश मोठं करायला हवं. म्हणजे मुलाकडे लक्ष राहतं, असले भलते सरते प्रश्न मनात नाही. हे वाक्य स्टेटस ठेवायला छान वाटतं. स्टेटस ठेवून वाक्याची ओळख होते, माणसाची नाही. अशी का पाहतेस? मला डोस देते ना, पुरे. पहिला बाहेर जाऊन वॅक्सिनचा डोस घे. करा विनोद. गणेश येईल ना तेव्हा कळेल. वेळ आल्यावर अशा थट्टेमुळे स्वायकाची जमीन सरकते. ती काय एकदा सरकली ना की तो लोकांना जागा मिळत नाही. राग पत्रात बांधून फिरतेच ना, हेच आवडत नाही मला. फोन उचल मित्रा. चल. अगं माझाही फोन उचलत नाही तो. या मुलाचा नक्की प्रॉब्लेम काय? हा असं का वागतो? ह्याला नक्की काय खटकलं? कदाचित हा मैत्रिणीसोबत गोव्याला वगैरे नाही गेला ना? तिलाच फोन करून बघते. उचल उचल. हॅलो मनमीत, काय प्रॉब्लेम आहे? अरे तू आईचा फोन उचलत नाही, आई मला फोन करते. हा अरे ते सगळं ठीक आहे, मी मान्य करते, पण मी फोन उचलला नाही तर बरं दिसतं का? हा काय? हा घेतले. हा हा चालेल मग, ठीक आहे. चल चल, बाय बाय. अरे वा, हिरवीगार कोथिंबीर. मेथी आहे. तेच म्हटलं, पानं कशी काय बदलली? तेल थोडं कमी टाक. वयानुसार तेल आणि मीठ कमी करायला हवं. कधी कधी अंगठा ठणकतो ग. युरिक ऍसिड वाढण्याची भीती वाटते. ही वेळ विषय बदलायची आहे का? संसाराची काळजी तुम्हाला नसेल तर मी तरी का गाडवून प्रश्न पाठीवर घेते? एकटीचा नाही संसार, कोणाला काही पडलेलंही नाही. स्वतःच्या जीवाची काळजी. युरिक ऍसिड वाढतंय हे जाणवतं, ते कमी टाक हे कळतं. बरेच दिवस झाले मनमीतचा फोन नाही, त्याचं काही एक पडलेलं नाही. नाळ माझी
छे छे, तसं काय नाही. हो बोललो मी. हा, आपले अटकलेले कंटेनर यायला 3 महिने तरी लागतील. हो, हा मॅनेज करतील म्हणाले. हा, जेटीवर आपली 2 माणसं आहेत. हो, मेल चेक करतो. पॅसेंजर शिपचा गोंधळ आहे. हो, सप्लाय वेसल आणि ऑइल टँकर पुढील महिनाभरात सुरळीत चालू होते. हो, असा अंदाज आहे. हो, चालेल. साहेबांची मस्करी जमत नाही का? अगं, सगळं ठप्प झालंय. लाखोचा लॉस झालाय. 15 जणांना घरी बसवलंय. कुठे कुठल्या पद्धतीची भाषा वापरायची ना हे समजतं मला. उगाच नाही 20 वर्षाचं कर्ज 7 वर्षात फेडलं. घर वाचवण्याची धडपड, मुलाचा आता पता नाही. एकदा मनमीतला फोन करून बघा. अगं, तुझ्या इथे काही गुडघ्यात आहे का गं? तू असं इच्छला नाही का मला? मल्टीनॅशनल कंपनीचे काही नियम असतात. फालतू गोष्टीचं टेन्शन घेणं सोड. मुलाचा फोन नाही, फालतू गोष्ट आहे. सॉरी. बरं, 10 मिनिटं ऑफिसचं काम करून देशील? पाहतेस ना, साहेबांच्या फोनवर फोन येत आहेत. सुनंदा, थोडा आल्याचा चहा दिला असतं तर बरं झालं असतं. देते. थोडी मट टाकू. न कोई संदेश हो, चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले. चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले. चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. इस दिल में लगा के जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए. आह भरी होगी, हमने न सुनी होगी, जाते जाते आवाज होती होगी हर वक्त यही. बोल मित्रा. हा, आत्ताच जाऊन आली. बरं झालं तू ऑनलाईन बुक केलंस. हो, तिकडे कसे आहेत सगळे? मजेत? हो, आम्ही पण मजेत. हो, चालेल. हो, करतो. चहा. फार लवकर झालं. गर्दी नव्हती फार. कोणतं मिळालं, कोविशिल्ड की कोवॅक्सिन?
28 दिवसानंतर बोलवलंय. कोवॅक्सिन असणार. हा जड झाला का ग? नाही, काय झालं? जाऊ द्या. काय झालं ग? उगाच वॅक्सिन घेतलं. मेली असती तर बरं झालं असतं. तुझा प्रॉब्लेम काय? पुढचा पोरगा फोन उचलत नाहीये. ताडामाडासारखा वाढवायचा, त्यांनीच आपल्याला वेठीला धरायचे. भाजी म्हणून नाही, पैशाच्या मागे धावायचं. तुमच्यासाठी मुलासाठी यूज अँड थ्रो. जन्म दिला, वाढवलं, आता काय? फोन करायलाही भीती वाटते. पटकन बोलून मोकळा व्हायचा. आई अक्कल नाही का ग तुला? करत नाही. तुमच्या मल्टीनॅशनल कंपनी सारखं. सॉरी, आपल्यातून जन्म घेतात म्हणून त्या आयुष्यभर थोडीच आपले होतात. त्यांना जेव्हा ताकद येते तेव्हा ती जोर लावून वेगळी होतात. त्याच विश्वासाने डॉक्टर त्यांची नात ओढतात. रक्तापासून मोठी असतील तरी त्यांचा रक्तगट वेगळा असतोच ना. मोठी झाल्यावर ती आपलीच होती असं गृहीत नाही धरायचं. म्हणून मला त्रास नाही होत. तू लावतो. नऊ महिने वाढवलेला मुलगा अलिप्त होतो. स्तनाला लागलेले ओठ आपल्या विरुद्ध बंद करतात. तेव्हा फरक पडतो सुशांत. यंत्र नाही होत आपण, माणसं आहोत. भावना सोबत घेऊन जगतो आपण. इतका विचार नको करू का? तुम्ही इतके अलिप्त कसं काय राहू शकता? तू काही म्हणाला का? माझे कुठे काय चुकलंय का? नाही. आजच्या या तरुण पिढीला काय खटके काही सांगता येत नाही. मी आई राहिले सतत. तुम्ही मित्र झालात, तुम्ही शांत आहात का? अगं आपला मुलगा आपल्या आहे. आपल्या नसलेल्या मुलाची ही लक्षणं असतात का? प्रेमात दिवस तेव्हा यश होतं. वेळ खूप मोकळा असल्यामुळे तू असा विचार करतेस. मंदितल्या दिलेल्या प्रेमाची खरंच तुला उणीव जाणवते का? हो, तरी सतत असं वाटत राहतं. लळा लागलं की पापण्या भरून येतात. वेगवेगळे विचार येतात. बाळणपणापेक्षा आई पण स्वीकारणं अधिक कठीण असतं सुशांत. हो. एकदा माझ्या जागेवर येऊन बघ. ये ना, माझ्या जागेवर येऊन बघ. स्तनाला लागलेले ओठ मुके झाले हे तुला दिसतं, पण तुला माझी आई दिसत नाही. तुझ्या स्तनाला लागलेले ओठ तू वेगळे केलेस. ह्या गोष्टी तुझ्या चेहऱ्यावर मला कधी त्यांना वेगळं केलंस तेव्हा कोण कुटुंब छोटं करण्याची धडपड करत राहिलीस. माणसाला तुकडा तोडला. मुलाची संवाद होत नाही म्हणून रडगाणं गातेस. आपली पोटची नाळ तोडून वाढवलेल्या मुलाच्या माझ्या आईने वेगळं केलं. त्या गोष्टीचा पश्चाताप तुझ्या चेहऱ्यावर मला कधीच दिसला नाही. आपली जखम वेदना देणारी आणि हा पुढचा नाही ग. वाद नको म्हणून मी 1 BHK घेतला. 20 पण आईचे ऋण
ती पायऱ्याचा परिणाम असेल तर? स्तनाला लागलेले ओठ मुके झाले हे तुला दिसतं. तिच्या स्तनाला लागलेले ओठ तू वेगळे केलेस, त्यांना वेगळं केलं. या गोष्टीची खंत तुझ्या चेहऱ्यावर कधीच दिसली नाही. कुटुंब छोट्या करण्याची धडपड करत राहिली. आज माणसांना तुकड्या तुकड्या मुलाशी संवाद होत नाही म्हणून रडगाणं गातेस, असे अल्बम काढून पाहतेस. आणि आज आपली पोटची नाळ तोडून वाढवलेल्या मुलाच्या एका फोनसाठी इतकी अस्वस्थ होते. माझ्या आईच्या नाळेपासून मला वेगळं केलंस. त्या गोष्टीचा पश्चाताप तुझ्या चेहऱ्यावर कधीच चहा घे ग, गुळाचा, थोडा चेंज म्हणून. घे. हे सगळं काय सुशांत? अगं साखर संपली आहे म्हणून गुळाचा. सुशांत, मी तुझा फोन उचलत नाहीये. मी करते तर लागत नाही, लागलं तर एका रील मध्ये कट होतंय. काय चाललंय? काल तर तुम्ही म्हणाला तुमच्या जागेवर बसून बघा. हे सगळं काय सुशांत? गेली बरेच दिवस झाले मी वेड्यासारखी बडबडते. तुम्ही जाणून बुजून मला निग्लेक्ट करताय. मला वेड्या करायचं ठरवलंयस का? शांत हो, तसं काही नाही. मग कसं? सुनंदा, मुलं आयुष्यभर लहान राहत नाही. ते जसे शरीराने वाढतात तसे बुद्धीने परिपक्व होतात. मग त्यांचे ते निर्णय घेतात. मनमितने कुठला निर्णय घेतलाय? आजी आजोबांना वेगळं काढलेलं त्याला आवडलेलं नाहीये. त्यांनी त्यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतलाय. कसं बोलला? हो, की मन वळणारे तुम्ही आहात. तुमच्या पोटात चुकीचे वळण देण्याचा मी बाप नाही. तुझ्या रक्तात आहे. तुझ्या आईला घराबाहेर काढलं हे तुला विश्वासात घेऊनच ना. आपल्या हक्काचं घर हवं होतं, संसारात स्वातंत्र्य हवं होतं. तुझ्या आईच्या कटकटीला मी कंटाळले होते. घटस्फोटापेक्षा हा पर्याय मला सोपा वाटला. चांगल्या घरात त्याला संस्कार म्हणतात. संस्कार जेव्हा नको वाटतात ना, तेव्हा त्या शब्दाच्या वेळी आपल्याला कटकटी वाटतात. त्या लहानपणात तुझ्या आईने मला खूप गोष्टी सांगितल्या. त्याचं कौतुक वाटलं, कटकट नाही. हा पर्याय त्यांनी निवडलाय की तुम्ही हे सगळं खालच्या दर्जाला जाण्याची मला गरज लागत नाही. दोन्ही घरात जात राहिला, शिकत राहिला. मुलं अनुकरणाची नसतात. चिमण्यासारखे हवेचे दाणे टिकतात. त्याला दाणे आणि खडकाचा फरक कळत गेला असावा. तुम्हाला म्हणाला, बाबा उतरवयात आधार लागतो ना ज्येष्ठांना. बाप असून मी माझ्या मुलाच्या शकलो नाही. लॉकडाऊन मध्ये असं सांगून तो आजी आजोबाकडे राहायला गेला. आजी आजोबाचा गरीब गायचा स्वभाव त्याला माहित होता. तिथे राहून त्यात अधिक भर पडली. आजी आजोबांची ओळखी त्याला कटकट वाटली नसेल ना. म्हणजे तो तुमच्याशी बोलतो तो? हो, तो तर माझा मित्र आहे. मला फोन लावून द्या. एका कंपनीच्या कामात बिझी आहे तो. तुम्ही आधी मला फोन लावून द्या.
हाय बाबा, बोला, कसे आहात? आई बोलते. आई, आई कशी आहेस ग? वांस प्रेमाला काही अर्थ नसतो रे. प्रयत्न करत होतो. आजची आजोबा जरी काही झाले असतील पण मी काय करतो? हे तू नाही पटणार का? यासाठी तुम्ही फक्त चला मला बेबीसिटिंगच्या पैसे टाकेल ना. ऑफिस आल्यावर आजची आजोबाकडे जात राहिलं. निसर्गाचा नियमच आहे, एकीकडे खड्डा खोदला तर दुसरीकडे उंचवटा होतोच. माझ्या आजोबाचा विषय त्याच्या मनात भरवला मी. माझ्या आजोबाच्या मायने संपून टाकलं. त्याने तिथं राहायचा निर्णय घेतला. तेव्हाच ठरवलं तुला दाखवून जायचं. मुलाची आणि आईची नात तुटल्यानंतर किती यातना होतात. त्याने त्याचं लक्ष ठरवलं, माझं लक्ष ठरवलं. आता तू ठरव तुला काय करायचं. हॅलो, पोरा आजी सुनंदा बोलतेय. लहान आहे ग तो, काही बडबडतो. तू तू त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. आजी, कधी कधी मोठ्यांची उत्तरं लहानाकडे सुद्धा असू शकतात. आई, चुकले मी, चुकले. हॅलो हॅलो. आई, नंतर करतो ग. हो. तुम्ही मला कधी रोखलं का नाही? तुम्ही मला कधी रोखलं का नाही? तू रोखण्याच्या मनाचीच होतीस का? तू तर मला विश्वासात घ्यायला निघाली होतीस. वेगळं राहायचं ठरवलं होतं ना. मी आई बाबा सोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. मग पण आई म्हणाली, आमच्या मोजक्या आयुष्यासाठी तुम्ही तुमचा संसार का मोडता रे? मला माझा मार्ग बदलायचा. मलाही वरतीच्या वाटेवर पाऊल खुणा जुन्याच असतात. मार्ग तीच असतात आपले. अन वाटतं जावं परत माघारी. उद्ध्वस्त होण्याआधी करावी ओळख जुन्या जगाची. नव्याने भ्रमंती करता करता